तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहे. अ पार्टिकल परफॉर्म एसएचएम विथ एम्प्लिट्यूड 25 सेंटीमीटर अँड पिरियड 3 सेकंड. तर हे पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत आहे ज्याचा एम्प्लिट्यूड 25 सेंटीमीटर आहे आणि टाइम पिरियड 3 सेकंदाचा आहे. द मिनिमम टाइम रिक्वायर फॉर इट टू मूव बिटवीन 2 पॉइंट्स 12.5 सेंटीमीटर ऑन आयदर साइड ऑफ द मीन पोजिशन. तर आपल्याला मिनिमम टाइम या ठिकाणी विचारलेला आहे आणि पार्टिकल दोन्ही साईडला मूव करणार आहे मीन पोजिशनच्या दोन्ही बाजूला आणि किती डिस्प्लेसमेंट करणार आहे 12.5 सेंटीमीटर दोन्ही साईडला. तर याला मिनिमम किती टाइम लागेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2015ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 0.6 सेकंद, बी ऑप्शन आहे 0.5 सेकंद, सी ऑप्शन आहे 0.4 सेकंद आणि लास्ट डी ऑप्शन आहे 0.2 सेकंद. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक पार्टिकल दिलेला आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय ज्याचा एम्प्लिट्यूड दिलेला आहे 25 सेंटीमीटर. एम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करणारे लेटर ए ने आणि तो दिलेला आहे 25 सेंटीमीटर. ओके. आणि त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे 3 सेकंदाचा. मग टोटल टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला किती तर 3 सेकंद इतका दिलेला आहे आणि आपल्याला मिनिमम टाइम विचारलेला आहे आणि पार्टिकल तुमचं दोन्ही साईडला मूव करणार आहे. मूव बिटवीन 2 पॉइंट 12.5 सेंटीमीटर ऑन आयदर साइड. तर दोन्ही बाजूला तो 12.5 सेंटीमीटर जाणार आहे. म्हणजे आपलं जे डिस्प्लेसमेंट आहे एकासाठी घेऊ आपण ते किती तर 12.5 सेंटीमीटर. पहिले एकाचं फाइंड करून घेऊ. जितकं पुढे जायला टाइम लागेल तेवढंच मागे जायला टाइम लागेल. ओके. तर टाइम जो भेटेल त्याचा आपण डबल करणार आहे. ओके. तर आपल्याला तो टाइम फाइंड करायचा आहे. आता पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट होतोय म्हणजे आपण या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन यूज करू शकतो आणि डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आहे ते काय तर x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी फ्रॉम मीन पोझिशन. x किती दिलेला आहे तुम्हाला 12.5. a जो दिलेला आहे तो दिलेला आहे 25 साइन ओमेगाच्या जागी टाकणार आपण 2 पाय अपॉन टी आणि टी जो आहे कॅपिटल टी तो आहे 3 सेकंद इंटू स्मॉल टी. 25 जो इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड करा. 12.5 त्याला डिवाइड करायचं कशाने 25 आणि इकडे जो रिमेनिंग राहणार तो साइन 2 पाय अपॉन 3 इंटू टी. आता 12.5 ला 5 ने जर 25 ला जर डिवाइड केलं तर तो डबल होणार आहे म्हणजे याचं जे आन्सर येणार ते 1/2 येणार. ओके. आणि तर राहिला साइन 2 पाय अपॉन 3 इंटू टी. साइन 1/2 साइनची जी व्हॅल्यू आहे 1/2 कधी येणार तर तो येणार 30 डिग्री म्हणजे साइन π/6 डिग्री रेडियनला. ओके. मग मी साइन या ठिकाणी लिहिणार π/6 आणि इकडचा जो आहे तो राहिला साइन 2 पाय अपॉन 3 टी. आता दोन्ही जे टर्म्स आहे इकडे पण साइन आहे इकडे पण साइन आहे. मग आपण याचा अँगल काय करू शकतो कम्पेअर. मग या ठिकाणी राहिला π/6 आणि इकडे जो राहिला तो 2 पाय अपॉन 3 इंटू टी. हा पाय आणि पाय काय आला कॅन्सर. हा 3 इकडे डिवायडेड इकडे काय करा तर मल्टिप्लाय. मग टी जर घेतला तर तो राहील 3 डिवायडेड बाय 6 इंटू 2. 3 1 = 1 3 2 काय राहिला 6. मग आपला जो टी असणार आहे तो किती भेटेल तर 1/4 सेकंद. पण हे झालं एका साईडचं. ओके. मग आपल्याला काय फाइंड करायचं टोटल टाइम. ओके. आयदर साईडला मूव करण्यासाठी लागलेला टोटल टाइम तो याच्या डबल होणार आहे 2 इंटू स्मॉल टी. ओके. मग 2 तसाच आणि टीच्या जागी आपण काय टाकणार 1/4. आता 2च्या टेबलमध्ये 4 आहे. मग आपला जो टोटल टाइम आहे दोन्ही साईडला मूव करण्याचा तो किती राहील तर 1/2 सेकंद आणि 1/2 सेकंद म्हणजे काय तर 0.5 सेकंद. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपल्याला करेक्टली मॅच या ठिकाणी सापडतोय. मग या क्वेश्चनचा जे आन्सर असणार तो ऑप्शन बी म्हणजेच टाइम टोटल टाइम ऑन आयदर साइड तो असेल 0.5 सेकंद.